झालं झालं. बरं पाहुणं, आज जी काय असेल का नाही देणे घेण्याचं सगळं पद्धतशीर ठरवून टाकू बरं का. नाही कसं आहे उगाच नामनाला काढा बरं त्याला नको. त्याच्यामुळे सगळं फायनल करून टाकू. दोन्हीकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाला मोकळी. नाही खरंय खरंय खरंय. काय आता यांनी यांच्यात ठरवून टाकलं, म्हटलं आपण पण थोडस ठरवणार आहे भो. राग नाही ना काही. राग कसं पुण्याला एकाच कंपनीत काम करतात, तिथेच त्यांनी तर आता रविवार आहे, त्यांना सुट्टी आहे, तर म्हणून बोलवून घेतलं. आजचा दिवस हुसकून गेला ना, तर परत सगळं आठवडाभर लांब जाईल बा. आमच्याकडे पण तसंच आहे की शेताकडची कामं उरकायची असतात, नंतर बाय माणसं गावानं होतात, एकदम नाकीनं येतात माणसं. बरोबर बोलली बाई, बरोबर बोलली. नाही कसं आहे ना, आजकाल लग्नाला जोडीदार मिळणं सोपं आहे बया, पण शेतीला कामगार मिळणं लय अवघड काम बया. अजिबात मिळत नाही. मी तर आमचा ऊस बांगलाय माणसं ओढून आणतोय घरात. मग तसं ते आता अवघड काम झालंय. बरं ह्या आमच्या थोरल्या जाऊ बाई. नमस्कार. हा का प्रिया म्हणत होती का नाही बाई कुणालाच बोलवायचं नाही, असं कसं चालतं बाई, आमचं ठरलंय आम्ही करून टाकू. बरं नाही दिसत बाया, आमची कशी पोरीकडची बाजू पडती ना, जरा नमतं यावं लागतं. आणि आमची भावकी कशी सगळी डोंगराच्या पलीकडे राहती ना. हा का हा पोरीच्या जातीकडे कसं रीती भातीनं सगळं झालं पाहिजे, म्हणून हे जुनं खोड असलं पाहिजे ना, म्हणून या ना बोल. नाही पाहुणी बाई ही तेवढं एक नंबर काम केलंय बरं का तुम्ही. कसं आहे जुनी जाणती माणसं असली की नाही बरं. वजन असतं हो बोलण्याला. माणसं ऐकते ती है की नाही, विषयाला फाट फुटत नाही ती है की नाही. आणि मी फाट फुटू देईन वय विषयाला. हे केस काय उगा पांढरी झाली का बाई? कसं आहे म्हणजे पोरापोरांनीच ठरवून टाकलेलं आहे बा. आणि आपण काय बाबा पोरांच्या मनाविरुद्ध जातच नाही ना. नाही बरोबर आहे. दोन्हीकडच्या माणसाने तयारी तर करावीच लागेल ना. करावं लागलं. महत्वाचं कसं आहे पाहुणं ऐकलं का, हा सांगा ना. मानापानाचं ठरवायला लागलं बरं का. हा लग्नात कसं असते मामा माम्या काका काकी असते, त्या आत्या मावश्या जावाय सुना सगळ्यांना मानपान करायला लागेल. नवरदेवाचे कपडे नवरीबाईचे कपडे सगळा बस्ता व्यवस्थित बांधायला लागेल. कोण कुणाचं कसं कसं काय करणार ते आत्ताच ठरवून टाकू. नाही काय परत मध्यस्थाला मग मरण होतंय त्याचं बरोबर. आहे की नाही. दोन्हीकडचा संबंध असते की नाही आमचं. मग ह्यांनी एक बोलायचं तुम्ही एक बोलायचं, आम्ही आपलं मधल्यामध्ये आपलं. त्याच्यामुळे फायनल ठरवून टाका. इथल्या इथं वहीत लिहून घेतो सगळं. दोन्हीकडे तुम्ही एक अंगठा मारायचा, तुम्ही एक अंगठा मारायचा, विषय कट. चालेल. चांगला सगळं लिहून घेतो मी व्यवस्थित. चांगलं करतोय. हा. चला बोला. बरं पण मी एक बाया मुद्दा मांडते. म्हणजे बघा मी उगा तुम्हाला माई लुडबुड नको वाटा. अरे. आपला अनुभव आहे म्हणून बोलते. बुडबुड कशाची वाटते आम्हाला नाही ना. तुम्ही आहे ना, तुम्ही बोलाच. आमची तर काही हरकतच नाही ना. हळू ना जरा. म्हणजे बघा बा, म्हणजे पटलं तर घ्या. म्हणजे माझं काय सांगणं का बा, कसं आहे मुलीकडच्यांचा मानपान मुलीकडचे करतील, आलं का लक्षात. आणि पोराकडचे मानपान पोराकडचे करतील. म्हणजे ह्याच्यानं काय होईल का बा, भांडणं नाही होणार, तंटे नाही होणार. तुमच्याकडच्यानी तुमचं करा, आमच्याकडच्यानी आमचं, आहे का नाही. काय वाटत तुम्हाला मग बा, पटलं तर घ्या, नाही तर म्हणा बा म्हातारीला याड लागलं द्या हाकलून मी बसते बाया. आजीबाईला काय बोलताय तुम्ही. सांगते ओ बाया, माझ्या पुरीसाठी म्हणते ओ, बाकी काय नाही बाई, आजीबाई. पूर्ण अंधाया जायची ग. आजीबाई पटलंय हो तुमचं, पटतंय आम्हाला तुमचं सगळं. ही फायनल करायचं का मग. फायनल म्हणजे आमची काही हरकतच नाहीये ना. अगं तू हळू ना. चालतंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय विणबाई, चालतंय का? मला चालेल. आता ताई म्हणत असतील तर मला चालेल, मला काही तसं नाही. त्यांना चालतंय मग ही फायनल. ज्याचं त्यानं करायचं. कळलं का, मानापानाचं लक्षात ठेवा. फायनल पुढे जाऊया, पुढे जाऊया. चालतंय. नाही पण मला काय वाटत म्हणजे बघा, म्हणजे पटतंय का, कसं आहे का बा, ही लगीन म्हणजे काय असतंय, रीतिरिवाज असतात. आमचं तुम्ह्या करणं, तुमचं आम्या करणं, हाय का नाही. ह्याला रीतभात म्हणतात हो. ज्याचं त्याचं त्यो काय दिवाळी दसऱ्याला पण करीतो. पण पोशाखांची देवाणघेवाण म्हणजे तेवढ्या पुरती सीमित नसती हो. नुसती पोशाखांची देवाणघेवाण नाही, ह्याच्यात विचारांची देवाणघेवाण होती, नात्यांची देवाणघेवाण होती, संस्कारांची देवाणघेवाण होती. असं असतंय लगीन म्हणजे. त्याच्यात मजा नाही ना, ज्याचं त्याचं त्यानं करणं. आता तुम्हाला माया भाचीचा किस्सा सांगते. माझी भाची नाही का ग, ती मनी, ती नाकट्या नाकाची मायावर गेली बरं का, मायासारखं. तर ती गेली मायावर. तर तिच्या लग्नातला किस्सा सांगते. काय झालं, आम्ही आहे ना
तिच्या सासरकडच्यांना बर का, तिच्या सगळ्या त्या सासू सासरे होते का नाही, त्या सगळ्या बायकांना आम्ही पैठण्या दिल्या. बया बायका काय खुश, हा पोरीकडचे सासरकडचे ना लय खुश. म्हणले बया माहेरच्यांनी काय मानपान केला आमचा. तिच्या सासूला तर ती काय असते का ती मुनिया 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 पैठणी ती गिफ्ट केली आम्ही. बया सासू खुश. आता नाही ना पोरीला सासूरवास होत, पोर लय खुश आहे. यांना काय होतं, एकोपा वाढत हो ना, एकी हो, वाढती वाढतो. आहे का नाही. त्याच्यामुळं मला काय वाटत, ज्याचं त्याचं करण्यात गंमत नाही. तुम्ही आमचं करा, आमचं तुम्ही करतो, आहे का नाही. बरोबर काय ग, काय वाटत ग तुला. नाही तुम्ही बोलत असाल तर काय मला नाही तसं काय म्हणायचं. हा हा नाही नाही ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तसं आम्ही तुमच्याकडचं करतो, हा. तुम्ही आमच्याकडचं हा, म्हणजे करा. याच्यानं एकोपा वाढत हा, ना, चालेल, बाकी चालेल. काय. नाही नाही आजीबाई, तुम्ही मागाशी काहीतरी उलट म्हणला होता, ज्याचं त्याचं हा पण मला आता असं वाटत चालतंय ठीक आहे. हा चालतंय. हा. तुम्ही म्हणाल तसं करू. हा. चला पुढं. फक्त मला काय वाटत बुवा, म्हणजे बघा पटलं तर घ्या, हा पटलं तर घ्या. मी काय म्हणते, हे तर मामा मामी काका काकी ननन भाऊजाई संसार ना खरा ह्यांच्या सोबतच करायचा हा, असतो. मग. हे लांबचे मामा लांबचे काका लांबचे मामी ह्यांचा काही उपयोग नाही ना. नाही. ही नाती कशी असतात माहितीये का, गुळाच्या ढेपेला मुंगळा कसा चिकटतो, अंग तशी असतात. असं. काय उपयोग नाही त्यांचा. त्यांना बॉम्बलाला नवरा नवरीची नावं पण माहिती नसतात. मग यांचे रुसवे फुगे कायला मी म्हणते काढायचे नाही. काय झालं, तुम्हाला एक जवळच्या लग्नातला किस्सा सांगते. असंच माग एका लग्नात झालं बर का. वने तू पण एक नाही माहिती, हा साडू रुसून बसला आणि लग्न मोडलं. साडून रुसून बसायचं काय कारण उरकतं आहे, घ्या. साडू गेलं ना मंडपातून निघून. बया, काय सांगू तुम्हाला, ही तर लग्न मोडलं ग, लग्न मोडलं. बरं दिसतं का हो? हा? मुद्दे लिहायचे पुढे. हे बाकीच्या लोकांमुळे त्यांना निमित्त लागतो. यांनी बॉम्बलाला नवरा नवरीच्या बारशाच्या घुगऱ्या पण खाल्लेल्या नसतात, यांचा पापड मोडितो आधी. हा? काय काम आहे का यांची, कामन धंद्याची माणसं, लांबचे नातेवाईक. त्याच्यामुळे मला काय वाटत बघा, म्हणजे पटलं तर बघा, मी काय म्हणते पाहुणं, हा. तुम्ही आमच्याकडच्या महत्वाच्या लोकांचा मानपान करा, आम्ही तुमच्याकडच्या काही महत्वाच्या लोकांचा मानपान करतो. आणि हे बाकीचे किरकोळ माणसं आहेत ना, हे त्यांचं बघून घेतील. आहे का नाही, आहे का नाही ग वने? बरोबर आहे, मग मला काय बरोबर. वाटत, तसं करायला लागेल. त्यांचे रुसवे फुगवे काढायची काही गरजच नाही लागणार आपल्याला. बघा वया, हे बघा, हे बघा, मी आपलं अनुभव आहे म्हणून बोलते. पटलं तर घ्या, नाही तर मग म्हणा म्हातारी पार भाईसाटली, तिला द्या हाकलून. मी बाया नाही, आता असं बोलू नका. तरी वाटत जाऊ तर सोडा तिला. मला ना चांगलं झालेलं बघायचंय ना, मुलीचं. म्हणून बाकी काय नाही. म्हातारे जरा वाईट हे आहे का, म्हणजे एकदाच ठरवा ना फायनल काय ती. तसं नाही, नाही, अनुभवावरनं म्हणजे- सांगते. एकदाच ठरवा काय ती, हा. म्हणजे तुम्ही 17 वेळा वेगवेगळं सांगताय. नाही, नाही. कळलं का, एकदाच सांगा, म्हणजे काय ठरवायचे, कुणी कुणाला काय द्यायचे काय नाही. भले कुणी कुणाला देऊ नका बॉम्बलाय काय नाही, नाही, काय ते ठरवा. काय ते ठरवा. मानपान तर लागत म्हणजे नाही. कसं आहे, मी इथं सुपारी फोडा आलोय का कागद फोडा आलोय तुम्हाला कळण झालंय आता. नाही, नाही, पण त्याच्यामुळे ठरवा लगेच, म्हणजे कसं आहे, final एक मध्ये अनुभव, एकदम. कसं या रुसव्या फुगव्यातनं नाती तुटत येतो. मला वाटत माझ्या पोरीचं चांगलं व्हावं. बरोबर आहे बर, ना, बर. बरोबर आहे ना. आमची काही हरकतच नाहीये ना, चालतंय की चालतंय अरे ना. थांब ना, तू हळू कर ना, बोल ना.